त्यांनी या रस्त्याची पाहणी वगैरे केली आणि आता अहवाल वगैरे देण्याची समजा आम्हाला जी प्रोसेस आहे ती समोर सांगितली. तुमचं नेमकं प्रकरण काय? आमचं जे प्रकरण आहे तो आमचा रस्ता आहे आणि मध्ये एक नदी जाते आणि त्या नदीमधून आम्हाला शेतामध्ये जावं लागतं आणि खूप पाणी असते त्या नदीमध्ये आणि जीवाचा पण धोका आहे. आणि जो रस्ता आहे तो सुरुवातीला सुद्धा होता, पण तिथे त्या काही लोकांनी झाडे लावली आहेत जे आमच्या गावचे पोलीस पाटीलसुद्धा आहेत समजा, आणि त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा आम्ही करायला समजा साहजिकच आहे, पण त्यांनी तो निर्णय असा काही घेतला नाही. त्यामुळे आम्हाला प्रशासनाकडे धाव घेण्याची गरज पडली आणि नंतर SDO साहेबांनी सुद्धा याची पाहणी वगैरे करून सगळं केलं, तरी पण ते लोकांना मंजूर नसल्यामुळे त्यांनी आम्हाला समजा फायनली हायकोर्ट वगैरे असं जाण्याची सांगितलं, परमिशन घ्या वगैरे. त्यानंतर आम्ही हायकोर्टाची ऑर्डर कधी झाली? फेब्रुवारीमध्ये झाली सर त्याची ऑर्डर. फेब्रुवारी 26 हां, या वर्षी 26मध्ये. आणि हायकोर्टाला सुद्धा हे माहिती आहे, पूर्ण लेखी स्वरूपात आहे की तिथे झाडे आहेत, शेत आहे. ऑब्विसली यू नो दॅट सगळी माहिती द्यावीच लागते ना, शेती, सातबारा वगैरे सगळं. जेव्हा त्यांना माहिती होतं की तिथे झाडे आहेत तरी त्यांनी निर्णय दिला, म्हणजे ते जे न्यायाधीश आहेत हायकोर्टाचे ते चुकीचे आहेत का? त्यांचं नॉलेज कमी आहे का आपल्या तालुका प्रशासनापुढे? एवढ्या न्यायाधीशांना जर ते झाडाचं महत्त्व वाटत नसेल जीवापुढे, तर मग तुम्ही आम्ही कोण ठरवणार आहे की ते झाडं महत्त्वाचे आहेत की माणसं? म्हणून आमची ही रिक्वेस्ट आहे तुमच्या सगळ्यांना की जे न्यायालय सांगत आहे, जे हायकोर्ट म्हणत आहे त्यानुसार तुम्ही 12 फुटाचा जो रस्ता आहे तो आम्हाला मंजूर करून द्यावा आणि असे हे काही करायला असं भाग पाडू नये आम्हाला. पेशन्स लेवल आता माणसाच्या जीवाचं महत्त्व आहे तुम्हीच सांगत आहे, हो बरोबर आहे. तर मग आत्महत्या करणे हा याचा पर्याय शेवटचा नसतो, कधीच नसतो हे मला माहिती आहे. आम्ही सुशिक्षित घराण्यातले आहोत, पण पेशन्स लेवल नावाची एक गोष्ट असते. 2019 पासून आज 26 आहे, 7 वर्षे झालेली आहेत. त्यांचं वय आज 60 ते 70 वर्षापर्यंत, 65 वर्ष आहे माझ्या सासऱ्यांचं. त्यांना BPचा त्रास सगळं आहे. जर तुम्ही मंजूरच करत नाही आहे तर मग ऑप्शन नाही आहे ना त्यांच्याकडे. हायकोर्ट झालं, डिस्ट्रिक्ट कोर्ट झालं, SDO झालं, तुमचं सगळं झालं. इथल्या चक्रा काढल्या, सगळं नागपूर वगैरे सगळं फिरले ते. पण आता काय करणार ते शेवटी? या दिरंगाईसाठी एकमेव जबाबदार कोण आहे? प्रशासन. कोण? प्रशासनामध्ये जे आता तुम्हाला माहितीच आहे ना, प्रशासन. आता आम्ही जे कोर्ट वगैरे इथे येतो, चक्रा मारतो, तहसीलदार हे वगैरे आम्ही बोलणे नेहमी बोलतात, काका असं काका तसं. मग तुम्ही त्याच्या अंमलबजावणी का नाही करत आहे? फक्त शब्द देऊन होत नाही ना. तुम्ही आज शब्द देता, उद्या महिनाभर आम्हाला त्या शेतातून जावं लागते ना, त्या पाण्यातून जावं लागते. तुमच्या शब्दामुळे जर एखाद्याचा जीव गेला तर आम्ही त्या शब्दांचं करायचं काय? आताही तुम्ही बोलले, कन्फर्मेशन दिलं, पण आता ते कधी करणार हे पण महत्त्वाचं आहे ना. अजून तुम्ही असंच घोळत राहाल हे करत मग ते ऑब्विसली जीव देणार नाही, काय करणार आहे माणसं ते? तहसील न्यायालयाने आपल्याला एक शब्द दिला, त्यावर आपण विश्वास ठेवणार का? ऑब्विसली आम्ही ठेवणार आहे विश्वास, कारण ते सुशिक्षित आहेत, प्रशासक आहेत, त्यांनी खूप अभ्यास करून तेथपर्यंत पोहोचलेले आहेत. गरिबीतून आलेले विद्यार्थी आहेत, त्यांना सगळी माहिती आहे. आणि ऑब्विसली स्वातंत्र्य दिन आहे, तो कशा प्रकारातून आपला भारत गेलेला आहे ही माहिती त्यांना असावी आणि असेल ही माझी आशा, म्हणजे विश्वास आहे मला. आणि एवढा विश्वास आम्ही ठेवत आहे आणि हा शेवटचा आहे आणि याची त्यांनी सुद्धा अंमलबजावणी घ्यावी आणि लवकरात लवकर हा मार्ग आम्हाला मोकळा करून द्यावा, कृपया ही विनंती आहे आमची. वकील साहेब, याच्यामधला कायदेशीर मुद्दा सांगा, किंवा कधी ऑर्डर झाली आणि याच्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट होत आहे का, आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण जबाबदार आहे, आणि तुम्ही या जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? मुख्यतः असं आहे की हा जो विषय सुरू झाला, हा शेताला जाणारा जो रस्ता असतो तो रस्ता अडवल्यामुळे मामलतदार ॲक्टनुसार ही प्रोसिजर सुरू झाली. सर्वात पहिले तहसीलदार साहेबांनी मोका पाहणी करून आदेश केला. त्या आदेशाला विरोधी पक्षाने SDO साहेबांकडे चॅलेंज केलं होतं. त्यात पण SDO साहेबांनी मोका पाहणी करून आमच्या फेवरला, म्हणजे आमच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल दिला. तो निकाल दिल्यानंतर मामलतदार ॲक्टमध्ये असल्यामुळे त्यांनी सदर रिट पिटिशन विद्यमान उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे दाखल केली होती. आम्ही गेलो नव्हतो, आमची विरोधी पक्षच गेला होता. त्यामध्ये विद्यमान न्यायालयाने, उच्च न्यायालयाने आदेश देताना आदेशामध्ये ऑपरेटिव्ह पोर्शनच्या वर 12 परिच्छेद 12मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की कनिष्ठ न्यायालय म्हणजे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजनी स्पॉट इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्यांनी हे हेल्ड केलेलं आहे की हाच एकमेव रस्ता आहे, पर्यायी रस्ता नाही, आणि तो खुला करून देण्यासाठी तहसीलदार आणि SDOच्या आदेशाचा अंमलबजावणी करा, असा हायकोर्टाचा फेब्रुवारी 2026मधला निकाल आहे. हा निकाल लागल्यानंतर आजतगायत त्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं, आणि ही अंमलबजावणी करणं हे प्राथमिक काम महसूल प्रशासनाचं आहे. आता ह्या महसूल प्रशासनाकडे आम्ही त्या निकालाच्या आधारे बऱ्याचदा यांनी अर्ज दिले. तिथे एक असं म्हणणं आहे की तिथे चंदनाची काही झाडं लावलेली आहे, तर ती झाडं काढण्यासाठी जे काही आवश्यक कारवाई होती ती करण्याची जबाबदारी पण प्रशासनाची होती. फॉरेस्ट डिपार्टमेंटला पत्र दिलं असं जे सांगितलं गेलं, आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कन्फर्म केलेलं आहे, असं कुठलं पत्र आणखी गेलेलं नाही. आम्हाला जो काही न्यायालयाने दिलेला
जो निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ज्यावेळेस महसूल अधिकारी स्पॉटवर परवाच्या दिवशी गेले होते असं मला पक्षकाराकडून माहिती मिळाली, त्यावेळेस पण त्या ठिकाणी असलेले जे काही रस्त्यामधले अडथळे आहेत ते अडथळे दूर न करता केवळ फक्त पाहणी करून परत आल्या गेलं. यापूर्वी ज्यावेळेस गेले त्यावेळेस आम्हाला असं स्पष्ट सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला रस्ता खुला करून दिलेला आहे, आम्ही पंचनामा केलेला आहे. पण पंचनामा कागदोपत्री करून होणार नाही, शेतात जायला रस्ता लागेल. त्याच्यामुळे आज रोजी जे काही यांची जी मागणी होती त्यांचा जो मार्ग आहे तो योग्य नाही. त्यामुळे मला ज्यावेळेस माहिती मिळाली इथे आम्ही आलेलो आहे. आत्ता प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे, काल रात्री पण प्रशासनाशी बोलणं झालं होतं, SDO साहेबांशी चर्चा झाली होती. आम्ही त्यांना पर्याय दिला होता की तुम्ही मेजरमेंटकडून आम्हाला एक क्षेत्र निश्चित करून द्या, आम्ही त्याचा वापर करू, पण त्याच्यावरही ते तयार नव्हते. त्यामुळे नाईलाजाच तो हा जो काही निकाल आम्हाला आमच्या पदरात पडलेला आहे त्याचा आम्हाला काही उपयोग होताना दिसत नाही. आणि उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो, तर हा अन्याय एक प्रकारे प्रशासनाचा दोषी आहे असं तुम्ही मानता का, आणि यांच्यावर काय कारवाई करणार? एका अर्ध्या मिनिटात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटीचं हे फेल्युअर आहे ते 100% आहे, कारण हायकोर्टाचा आदेश आहे. आणि याच्यामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहे.